शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक याप्रमाणे 15 अद्ययावत कम्प्युटर लॅब सुरू केल्या जाणार आहेत। शहरातील 10 शाळांची निवड करून तेथे क्षेत्रीय शिक्षण माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे। शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ करणे असे उपक्रम राबविले जाणार आहेत। तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध कंपन्यांशी चर्चा करून शालेय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविण्याचा आपला भर राहणार असल्याचे अध्यक्ष चौधरी यांनी सांगितले। शहरात महापालिकेच्या 486 बालवाडे असून त्यामध्ये 17,000 विद्यार्थी शिक्षण घेतात। यामध्ये बदल करण्यासाठी सर्व बालवाड्यांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे। प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 3 याप्रमाणे पहिल्या टप्प्यात 45 बालवाड्यांचे आधुनिकीकरण होणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले। स्वयंसेवी संस्था तसेच कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहकार्याने महापालिका शाळांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी येत्या काळात शिक्षण मंडळ प्रयत्नशील राहील। शाळांची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच मंडळाला ISO प्रमाणपत्र मिळविणे, ई-गव्हर्नन्स प्रणाली, शाळांमध्ये ई-लर्निंग, शाळांचे ब्रँडिंग, बालवाड्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे। ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर करण्याचा ठराव मंजूर झाला असून त्याद्वारे विविध विभागांचा समन्वय, गतिमान प्रशासन आणि पारदर्शी कामकाज केले जाणार आहे। 5S प्रणाली राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे। त्यानुसार वर्गवारी करणे, कालबाह्य अनावश्यक वस्तूंची विल्हेवाट लावणे, स्वच्छता आणि सुनियोजन आणि स्वयंशिस्त यांवर भर दिला जाईल असे चौधरी यांनी सांगितले। पुण्याची चंदा उडानशिवे या सामान्य मुलीचं मुष्टियुद्धात असामान्य कर्तृत्व बघता भविष्यात बॉक्सिंगला सुखद दिवस असल्याची जाणीव स्पष्ट होते। मुष्टियुद्ध भल्या भल्यांच्या घशाला कोरड पाडणारा हा शब्द खेळण्याचं सोडाच पण बघताना देखील एखादा मुष्टी प्रहार हृदयाची गती संत करून टाकतो। मर्दानगीचा हा खेळ म्हणून या खेळाकडे बघितलं जातं। स्पर्धकाच्या डोळ्यात डोळे घालून जिगरबाज खेळाचं दर्शन घडवणं म्हणजे हे मुष्टियुद्ध। अशा या जिगरबाज खेळात पुण्याच्या चंदा उडनशिवेचं कर्तृत्व बघता मन थक्क होऊन जातं। वयाच्या 9व्या वर्षापासून या खेळात पदार्पण केलेल्या चंदानं सलग विजयाचीच वाट धरलीय। सुरुवातीपासून आज अखेर एकदाही पराभूत न झालेल्या चंदाचा आत्मविश्वास बघता ऑलिम्पिक तो दूर नाही असंच वाटतंय। पण मुलीला इथपर्यंत पोहोचवण्यात खूप मोठा त्याग केल्याचं, मुलीच्या प्रशिक्षणावर लक्ष देता यावं म्हणून सरकारी नोकरीला नुकताच रामराम केल्याचं दीपक उडानशिवे सांगतायत। सोबतच अशा या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारकडून प्रोत्साहन मिळत नसल्याची खंत देखील व्यक्त करतायत। पण काही असलं तरी मला खेळत राहायचं असून अजून बरंच काही करायचं असल्याचं चंदा सांगते। तिच्या डोळ्यात आकार घेणारी भविष्याची स्वप्ने हाच तिचा विश्वास आहे। शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झालेला आहे। या होर्डिंगसाठी महापालिकेची परवानगी घेतली जात नसल्याने तसेच अधिकाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने त्यास मान्यता दिली जात आहे। त्यामुळे अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीचा प्रस्ताव नगरसेवक अविनाश बागवे आणि दिलीप काळोखे यांनी मुख्य सभेत ठेवला होता।
या प्रस्तावानुसार होर्डिंग्जला नूतनीकरण देताना 2013च्या जाहिरात नियमावलीचे पालन करणाऱ्यांना परवाना देण्यात यावा। त्यासाठी उद्यान, ट्रॅफिक, बांधकाम, कर संकलन विभागाचा अभिप्राय घेण्यात यावा आणि ज्या इमारतीच्या ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात येणार आहेत त्या इमारतीचा स्ट्रक्चर स्टॅबिलिटी अहवाल असल्यानंतरच द्यावा। याविषयी अनधिकृत होर्डिंग्जवर ज्या कंपनीची जाहिरात प्रदर्शित असेल त्या कंपनीवर आणि संबंधित होर्डिंग्ज धारकावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अधिकाऱ्यावरील जबाबदारी निश्चित करण्याचे प्रस्तावात नमूद होते, त्यास मान्यता देण्यात आली। वाढती गुन्हेगारी, साखळी चोरी इत्यादी विषयांवर विद्यार्थिनी आणि महिलांच्या जनजागृती व्हावी या उद्देशाने घेतलेल्या मॉडर्न महाविद्यालयातील जनजागृती कार्यक्रमास महिला वर्गाकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला। या दरम्यान साखळी चोरीच्या पद्धती आणि महिलांवर होणारे गुन्हे यांवर मार्गदर्शन करण्यात आले। एनडीए मधील नौदलाचे छात्र खडकवासला धरणाच्या पाण्यातील पिकॉक बे मध्ये सराव करतात। या पाण्यात मगरीचे दर्शन घडल्याची माहिती एनडीएचे प्रमुख एअर मार्शल के.एस. गिल यांनी पत्रकारांना बोलताना दिली। मगरींची नेमकी संख्या सांगता येणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। मगर पकडण्याबाबत आम्ही वन खात्याच्या संपर्कात आहोत। त्यांनी याबाबत पाहणी केली आहे, परंतु अजून मगर पकडण्यात आलेली नाही। मगरीचा शोध घेण्यासाठी नुकतेच चेन्नईहून खास तज्ञांचे पथक एनडीएत आले होते। लवकरात लवकर मगरीचा शोध लागणे आवश्यक आहे असे गिल यांनी सांगितले। पिकॉक बेच्या जागेत एनडीए मधील नौदलाचे छात्र नियमित सराव करतात। तसेच अन्य छात्र एनडीएतील हौशी नौकानयन पटूंसाठी येथे क्लबही चालविला जातो। शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौक, मंदिराचे चौक, सरकारी कार्यालये आणि ऐतिहासिक वास्तू कॅमेऱ्यांच्या नजरेत येतील असे नियोजन करून बीएसएनएलने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची ठिकाणे ठरविली आहेत। संबंधित ठिकाणी असलेल्या इमारती आणि रस्त्यांवरील नागरिकांच्या हालचाली टिपल्या जातील। अशा पद्धतीने कॅमेरे बसवण्याची योजना आखण्यात आल्याचे बीएसएनएल कडून सांगण्यात आले। पोलीस मुख्यालयासह महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजीनगर कोर्ट, साखर संकुल, तहसीलदार कचेरी, सिमला ऑफिस चौकात कॅमेरे बसवण्याची योजना आहे। एसटी, पीएमपी आणि रेल्वे स्थानकांवर नागरिकांची वर्दळ असते, त्यामुळे तेथे कॅमेऱ्यांची ठिकाणे निश्चित केली आहेत। पीएमपीचे सर्व डेपो आणि पंपिंग स्टेशन या ठिकाणी कॅमेरे असतील। याशिवाय पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि स्वारगेट एसटी स्टँड, पुणे रेल्वे स्टेशन, घोरपडी रेल्वे गेट आणि हडपसर रेल्वे स्टेशन रस्ता ही ठिकाणे आहेत। खरेदीसाठी बाजारपेठेच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वाचे चौक आणि रस्ते कॅमेऱ्यांसाठी निवडण्यात आले आहेत। त्यामध्ये बेलबाग चौक, बुधवार पेठ वेश्यावस्ती, मंडईतील टिळक पुतळा, जुना बाजार, फॅशन स्ट्रीट आदी ठिकाणे आहेत। मध्यवर्ती भागात अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, फडगेट चौक, सेवा सदन चौक, अलका चौक, साहित्य परिषद चौक, गांजवे चौक, बालगंधर्व रंगमंदिर चौक कॅमेऱ्यांच्या नजरेत असणार आहे। मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, बळकटीकरण, जवळपासच्या गावातील वाहनांना महामार्गावर येण्यासाठी सबवे बांधणे, पादचाऱ्यांकरिता फुटओव्हर ब्रिज बांधणे आदी कामांसाठी हा खर्च मंजूर केला आहे। सचिव विजय चिब्बर यांनी प्रस्तावित 10 कामांना तत्वतः मंजुरी दिली आहे। कामे पूर्ण करण्यासाठी 2015 पर्यंतची मुदत आहे। निगडी ते देहू रोड फाटा या मार्गाचे चौपदरीकरण 63 कोटी रुपये, वडगाव मावळ येथे सर्व्हिस रोड विकसित करणे 20 कोटी रुपये, बोरघाट ते खोपोली विश्रामगृहापर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण 27 कोटी, खोपोली ते खालापूर मार्गाचे चौपदरीकरण 49 कोटी, कोण उड्डाणपुलाचे रुंदीकरण आणि कोण ते शेडुंग मार्गाचे चौपदरीकरण 17 कोटी, पळसपेठ ते कळंबोळी मार्गाचे चौपदरीकरण 66 कोटी, आजिवली पादचारी पूल, खोंडा कॉलनी सबवे, कळंबोळी स्टील यार्ड, जंक्शन उड्डाणपूल, कामशेत सबवे या कामांचा समावेश आहे।
दीनदलितांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा दुसरा वर्धापन दिन संस्थापक अध्यक्ष राम डंबाळे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। प्रत्येकी 60 लाख रुपये किमतीच्या 10 बससाठी महापालिका 6 कोटी रुपये मोजणार आहे। पुढील 3 महिन्यात या बस पालिकेच्या ताफ्यात दाखल होतील। शहरात पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाने एसी बस खरेदी केलेल्या आहेत। आयटी कंपनीमधील कर्मचाऱ्यांना घर ते कंपनी असा प्रवास करण्यासाठी आवश्यक त्या बस उपलब्ध करून द्याव्यात असा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी शहरातील आयटी कंपन्यांनी महापालिकेकडे दिला होता। अरविंद शिंदे हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना आयटी कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी अशा बस दिल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले होते। त्यानुसार व्हेइकल डेपोने काही महिन्यांपूर्वी 10 एसी बस घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडून त्याला मंजुरी घेतली होती। गिअरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यास अडचणी येऊ नये यासाठी ऑटोमॅटिक एसी बस घेण्याचा व्हेइकल डेपो विभागाने निर्णय घेतला आहे। देशभरातील उद्योजकांना एका छताखाली आणण्याचे काम महाटेक करत असते। महाटेक 2013 या प्रदर्शनात 250 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार असल्याचं महाटेक कडून सांगण्यात आलं। दिवसेंदिवस महाटेकला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरीचे संचालक विनय मराठे यांनी सांगितलं। नवीन रुग्ण दाखल कक्ष म्हणजे ऑब्झर्वेशन वॉर्ड, रागाच्या भरात इतरांना धोका पोहोचवण्याचा इतिहास असलेल्या रुग्णांसाठीचा कक्ष म्हणजे अॅक्यूट वॉर्ड आणि इतर काही वॉर्ड्स, रुग्णालयाची दोन्ही प्रवेशद्वारे, गॅस टँक या जागांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। मागील बुधवारी रात्री मनोरुग्णालयातील एका रुग्णाने रागाच्या भरात इतर 2 मनोरुग्णांची हत्या केली होती। या घटनेची अंतर्गत चौकशी करण्यासाठी रुग्णालयाने 3 डॉक्टरांची चौकशी समिती नेमली होती। या समितीने सोमवारी आपला अहवाल अधीक्षकांना सादर केला आहे। रुग्णालयातील ब्रदर्स अँड अटेंडंट्सची संख्या वाढली आहे। रुग्णालयात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावेत आणि व्यसनाधीन आणि रागाच्या भरात दुसऱ्याला धोका पोहोचू शकणाऱ्या रुग्णांना वेगळ्या खोलीत ठेवण्यासाठी अधिक खोल्या बांधाव्यात अशा सूचना या समितीच्या अहवालात करण्यात आल्या आहेत। चिंचवड आणि आकुर्डी स्थानकादरम्यान दळवीनगर येथे 19 नोव्हेंबरला बेकायदेशीरपणे लोहमार्गावरून जाण्याच्या प्रयत्नात एक मोटार लोहमार्गावर अडकून पडली होती। प्रत्यक्षदर्शी नागरिक आणि रेल्वे इंजिनच्या चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला। मोटार बाजूला घेऊन रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली। या प्रकरणी मोटार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे। लोहमार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपुलांची व्यवस्था आहे, मात्र काही ठिकाणी शॉर्टकट म्हणून बेकायदेशीर आणि धोकादायक पद्धतीने लोहमार्ग ओलांडला जातो। हा प्रकार रेल्वेच्या कायद्यानुसार गुन्हा आहे। त्याचप्रमाणे या प्रकारातून मोठा अपघात होण्याचाही धोका आहे। या गोष्टी टाळाव्यात, योग्य पद्धतीने लोहमार्ग ओलांडावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे अशा प्रकारे लोहमार्ग ओलांडण्याच्या प्रकारांबाबत माहिती देण्याबाबतही कळविण्यात आले आहे। प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे यंदापासून प्राथमिक आणि पहिलीच्या वर्गांना जोडलेल्या पूर्व प्राथमिक वर्गांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आणि केंद्रीय प्रवेशाच्या माध्यमातून राबविली जाणार आहे। त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरची चाचपणी सुरू असून ते मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आले असल्याचे राज्य प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी नुकतेच जाहीर केले होते। त्यानंतरही अनेक शाळांनी आपल्या प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे समोर येत आहे। या पार्श्वभूमीवर माने यांनी अशा शाळांचे प्रवेश नियमबाह्य ठरवत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला। अशा शाळांविषयी पालकांनी आक्षेप घेतल्यास त्याबाबत संचालनालयालाही विचार करावा लागेल। वेळापत्रकापूर्वीचे प्रवेश आढळून आल्यास पालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल कराव्यात असे त्यांनी स्पष्ट केले। राज्यातील शहरी आणि निमशहरी भागातील सर्व प्राथमिक शाळांसाठी तसेच ज्या शाळेत पूर्व प्राथमिक वर्ग पहिलीच्या वर्गांना जोडलेले आहेत अशा शाळांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे। नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी साधारण महिनाभर आधी ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे संचालनालयातर्फे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे।
सिटी दिस वीक मध्ये आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच वेळी. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा नेक्स्ट जनरेशन न्यूज.